तर काहीच तुम्हाला सीन दाखवतोय. त्याला धरायचं संगीला कसं काय धरी तिचं नाव आहे ना चलन भांडणात बघा ते साऱ्यालाच नेऊ तिला आई मग एक दिवस समजा आणायचं गोळा करून मग म्हणायचं आमच्याकडे पिवड गाणं होती मग हा बाकी समजा पिवड आमचं धरलंय हा ना होईल बैल सोडून बैल खाते तो हा द्या सोडून बस तिथे लाड. आवतालाच बसणार दिवस माणूस तर बसणार. सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये 106 दिवस. तर गाईज आज झोपेतून उठलोय आतून असं आहे जॅक्सन झोपलेला आहे. मी उठलो डायरेक्ट कोण धुतलं आत राहणार तेच कपडे तीच पॅन्ट तीन झालं तेच घालतोय आता त्याच्या राहणार सकाळ सकाळ आवडतात मग किती हेवा कसं आलाय हेवा गाईच आवडवा किती आलाय. आपण लवकर लवकर ते लावून यायचंय तूर लावायची प्लस मूग पण पेरायचं तर आपण लवकर उठून लवकर राहायचंय. टोकून यंत्र पण चाललेलं आहे आवाळ बा बाहेर. ओ भाई साप अक्का मागू बाकरी अक्का फा काहीच खायला आपण राहणार टोकन यंत्र प्लस रेगाटे घातलेलं आहे नाना ड्रायव्हिंग करू राहिलेत. काहीच पोच पण येतोय हा पोच पण येतोय आज पोच नाही आला पाहिजे आजचे दिवस आलं तरी चांगलं उद्या आलं तरी चांगलं पेर झाली असं तेव्हा पोचतो येतोय ही पण पेरणी चालू आहे. आज नाही पुढं कारखाना नानाला बंब करू राहिलं पहिला हा नीट चालत नाही हा ना ना क्या काहीच तर खायलाच नाही मध्ये नाही तर भरलेली आहे काहीच आणखी एक चांगला पूत जर आला ना आठ नदी व्हायला सुरुवात होतं पुराची पुरा फ्लोडिंग रस्ता आहे तेव्हा सगळे काटे ते झाले आता. काहीच आपण इकडून आलतो ना गेल्या वर्षी नाही हिवाळ्यात तेच आपण नाही का इथं पाणी होतं त्यावेळेस खिशात नव्हतं ना आपण चाललो होतो पुलीकडे तर मोबाईल खिशात मला काही कळलंच नव्हतं हा कमाल भिजला होता त्या बेटावरून मला ते हात लावून द्या ऑपरेटिंग तर असतंय ओ पैसा मला जो ना दम घे ना काही पुरी नदी भरलेली आहे एक तासभर चांगला निबार तुटला का आठ नदी व्हायला खड्डे खुड्डे तर भरलेले. तर काहीच फायनल बसलो रानात याला बांधा आपल्याला त्याची चुन्याला टोकून यंत्र माग त्याच्यामुळे ना आपलं काम वाचतं डायरेक्ट यासोबत चालतं मग टेन्शन राहत नाही वाल्यात वल निघून होऊन जातं. सुरुवाती एक दोन लाईन हाणले ते हलकं राहिलाय पुशवर राहिलाय बाजू सैना घेऊ हो हे कसं आणलं बेट कसं आणलं गत गाईज आज काही करून झालंच पाहिजे एवढं कारण पाऊस पण येतोय कारखाना पण जायचंय एकली मेन गोष्ट आहे. तर गाईज फायनली वरतून खाली आलो होतं डबल वरती गेलो तूर लावायला पण तूर अर्ध्या संपली म्हणजे हाई थोडीशी पण आता मी चालू आणायला म्हणलं तेवढं लिहून तर दुसरी पिशा आणतो म्हणजे कसं आहे आपल्या खालच्या वरात जास्त त्रास नाही व्हायचा. मी तसं माहिती आहे का बी संपला मध्ये डबल थांबायचं आणायचं त्यापेक्षा नाही जाऊन पिशा आणतो घरी जातो गावातून पिशा आणतो त्याशिवाय काय भांगणार नाही. हे बघा इकडं मोगड्याच राहिले एवढं लई मोठं ढेकळ होते आता तशी मोगड्याच काम चालू आपलं हे राहणार का हे मोठं झालं का लई इकडं लावायला सुरुवात करायची लावायला आपण काही लई म्हणजे ताण नाही राहिलो करून बी टाकायची पायाने ढकलून द्यायचे बरोबर उगत ते तूर येते त्याच्यामुळे काही अडचण नाही. चल मी जातो काय नाणे घेतलं एवढं फास्ट गाई जेवढे मोठं ढेकळ म्हणजे जोक नव्हता तरी बायलाने ओढलं बायलाची कामाला म्हणा. तर गाईच तुम्हाला सीन दाखवतोय
घेतली कोणा धरलाय बैल कोणाचा टाकर एकूण घेतली तिथं टाकऱ्याची घेतली होती तुम्ही माझ्या नावावर खरेदी दिली सऱ्याची घेऊन शिकेले टाकऱ्याची मी नाही तुमच्या नाव आहे का त्यांचं नाव आमच्या मध्ये तुम्ही घेतली होती आधी पप्पा भाऊनी दिली माझ्या नावावर करू ती म्हणजे त्यांच्याकडून खरेदी हा घेतली त्यांच्याकडून चला मग करतात खरेदी आहेत ना माझं कागद जाऊन द्या आपलं जाऊन द्या थांबा जाऊन द्या हा, माझं आहेत कागद चला सरच करतात कोणाकडून घेतली ती त्याला न्यायचं. आम्ही कोणाचे सह्या आता कोणाचे अंगठी गाईज आज तसं ना झाला हो आम्ही येतो मग किती भारी व्ह्यू आहे संगीने नाही दिलं बाई संगीन नाही दिलं त्याला धरायचं संगीला कस काय धरी तिचं नाव आहे ना चला ना भांडणात बघा ते साऱ्यालाच नेऊ तिथं आई मग एक वेळेस समजा आणायचं गोळा करून मग म्हणायचं पेरून देणार नाही आमच्याकडून पिवड जाणार होती मग हा बाकी समजा पिवलं आमचं धरलंय बघा आता इथं काम हा ना होईल ए, बैल सोडून देऊ बैल खात्यान तो हा द्या सोडून करून द्या, आवताला करू. बस टिपणी लाड आतालाच बसणार आहे मी दिवस माणूस तर बसणार द्या 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 सोडून द्या बप्पू लिहू खाते बैल जाऊन द्या खात्यान ते करून काय काय आज पेरायचं आपले पेरायचं तर मी सारा इथंच राहणार राणा देणार नाही काय व्हायचं असं ती होईल कोणती तुला वाटतं काय की लय घेतलंय गोर तिचं हा. आणि घेतलं इकडं काय आलं दुसरं कोणाचं? करता? मला माहित नाही काय बापाने खरेदी करून दिली आणि तिथं लिहून घेतलं ते माझ्या नावावर होतं आणि हे माझ्या नावावर केले मला काय आलं सांगा फार आजी करेजी वाटतं आजी शेवट पण सोडा लावली हो पैसे दिले बाई जीवाचा वावर दिलाय किंवा देव घाल काय. तर काय पाहिलं राहत मग आलोय पाऊस शिवस मारणं झाला पाऊस भिजलो अख्खं आता घरी आलोत मस्तपैकी शेवयाचा भात खाऊ राहिलो तो गरमागरम गाईज एवढं पाऊस आला तरी पण आम्ही अख्खं रान कम्प्लीट लावून आलो तुम्ही आलो म्हातारी कवर जायना रानातून नाही नोकर जेवून बसली राहणार काही फायदा नाही गाईज मोबाईल चार्जिंग नव्हती थोडं लेट होतं लेट गेली आता 66% चार्जिंग केली आता ब्लॉक काढतोय या इकडं तर गाईज फायनली मला झोपाय टाईम झालेला आहे जेवण केलं शेवया खाल्ल्या डबल जेवण केलं आठवड्यात 8 आज इकडं लवकरच होते सध्या कारण की कामावरून शरीरातून आले का लवकर जेवण करते लवकरच होते तर डबल लवकर उठायला लागतं त्यासाठी नाही मित्रांनो मी पण आज 8 वाजता झोपलाय आता मी टी व्ही चालू बघू शकतो तुम्ही घरची टी व्ही बघते तर मित्रांनो ऐक मग आजचा ब्लॉग आवडला असताना आज मला कारखाना जायचं होतं मित्रांनो म्हणजे काम होतं मला आज कारखाना जायचं होतं म्हणजे काम करायचं होतं डबल 10 तारखेला रिटर्न यायचं होतं तर मित्रांनो जाऊन द्या झोपून द्या सकाळ तर मित्रांनो ऐक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटून चला बाय बाय